निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो, अनुभव शेअर करायचे होते. हा, बोला ना ताई. कुठून बोलताय? छोटेच मी हडपसरवरून स्वाती पतुरे. याच्या आधी पण केलेले. हो हो, आहेत तुमचे अनुभव भरपूर. हो हो हो. आता नाही का गजानन महाराज प्रगट दिन होता. हो हो. त्या दिवशी सकाळी पहाटे ना मला स्वप्नात ते कलर्स मराठीवरचे स्वामी नाही का, ते एकदम एका मंदिरात असे सोनेरी नाही राणी कलरची शाल, त्याला सोनेरी किनार असे ओढून असे फेऱ्या मारत होते, असे नाही का एकदम असे आनंदाने. आणि माझ्या मैत्रिणी अशा पूजा करत होत्या आणि मला असं वाटलं की काय ह्यांनी मला बोलवलं नाही. मग ते झालं, मग उठले, पहाट होती. मग दिवसभरात मला दुपारी असं कळालं की आमच्या पुढच्या चौकात जे स्वामींचं दत्ताचं मंदिर आहे ना, तिकडे अक्कलकोटवरून पादुका येणार होत्या. अरे बापरे. हा. आणि तेव्हा काही मला स्वप्नाचा काही अर्थ कळला नाही. मग ते मला उशिरा कळालं ना, मग 5ला येणार होत्या पादुका. मग मी 5च्या आसपासच घरी आले. पटपट असे 5च लाडू केले बेसनचे प्रसाद म्हणून. अरे वा. भाजायला वेळ लागतो ना, मग थोडेसेच केले. आणि मग इथल्या 2-3 मावशी वगैरे होत्या, त्यांना गोळा करून गेले घेऊन 4:15 पर्यंत. तिकडे गेलो तर काहीच नव्हतं, म्हणजे तयारीच चालू होती, पादुका आल्याच नव्हत्या. असे फुलांनी सगळं सजवत होते. मग आम्ही पण म्हटलं आम्ही पण सेवा करतो नाही का. ते म्हटले की पादुका तिकडं लोणीच्या मठात होत्या ना, चोरतपवाडीच्या, तिकडून येत होत्या रस्त्याने. तर ते म्हटले आता येतील 6 वाजेपर्यंत. मग आम्ही बसलो, स्वामींनी सेवा करून घेतली. पादुका आल्या ना तेव्हा गर्दी पण नव्हती, असं व्यवस्थित पूजा वगैरे केली. इतका आनंद होत होता, असं वाटलं अक्कलकोट मध्येच आहे नाही का. तिथले ते ब्राह्मण वगैरे त्या पादुका बरोबर होते ना, ते सगळं तिथला सीन आठवत होता मला. असं खूप आनंद होत होता. आणि माझा छोटा मुलगा आणि आम्ही दोघं गेलो होतो ना, मग इतकी गर्दी नव्हती आणि भजन वगैरे सुरू झालं. मग आम्ही एका बाजूला बसलो आणि तिथं इतका हिनात्तर आणि अष्टगंधाचा इतका असा उग्र वास येत होता, फक्त आमच्या दोघांच्या आसपासच. मुलगा पण म्हणतो मम्मा कसला वास आहे हा, कसला. आम्ही म्हटलं कोणी परफ्यूम वगैरे लावला असेल. पण आमच्या आजूबाजूला 1-2 जणी होत्या, त्या उठून गेल्या. मग तेवढा पॅसेज रिकामा झाला तरी तो वास. मग आसपास म्हणजे आम्ही एका कोपऱ्यात होतो ना, आमच्या आसपास काहीच नव्हतं म्हणजे. आणि एवढा वास, मग मला असं वाटलं बापरे, स्वामी तर नाही. मनात मुलगा शोधतोय, सतरंजीचा वास घेतोय, मागे टेबल होता त्याचा वास घेतोय. कुठं तो म्हणला मम्मा इथं कुठंच नाही, आपल्यालाच येतोय, आपण बसलो तिथं. मग घरी आल्यावर मग मला लक्षात आलं की सकाळी स्वप्न म्हणजे स्वामी यायच्या आधीच. आणि त्या मंदिरात जी स्वामींची मूर्ती होती ना, जी स्वप्नात मला स्वामींनी ते शाल पांघरली तीच सेम. मग मला क्लिक झालं, बापरे सकाळी मला स्वप्नात हीच शाल सोनेरी किनार राणी कलरची, ती पहिलीच मला सकाळी स्वप्नात दिसली नाही का. किती छान. आणि त्यानंतर एक अनुभव होता. मी आता सुट्टीवरून आले ना गावावरून, तर बरेच दिवस होते ना, तर स्वामींची इकडची सेवा नव्हती झाली ना, मग त्या गुरुवारी इमोशनल झाले नाही का. खूप दिवसांनी स्वामींचं सारामृत वाचायचं आणि दिवस म्हणजे पूजा करेपर्यंत सगळं बोलले ते जे असतं ना, घोर कष्ट धरण वगैरे. आणि त्याच्यानंतर 2 तासांनी सारामृत वाचायला बसले. मग माझ्या हाताला काही नव्हतं, स्वामी वेगळे आहेत माझ्या, म्हणजे चौरंगावर मांडले ना, मग तिथं कुंकूचा काही प्रश्नच नाही. मग मला माझं मोठं पुस्तक आहे, त्याला 2-2.5 तास लागतात ना वाचायला सारामृतला. तर मग मी मनात आठवलं की जेव्हा बायका वाचतात कुणाच्या हातात नाही का, असं बांगडी अचानक आलेली वगैरे, तर ते माझ्या एकदम आत चाललं होतं. मी माझ्या बांगड्या चेक केल्या की मी किती घातल्या आणि वाचायला सुरुवात केली. आणि तो 17वा अध्याय वाचून पुढे आले, तर बांगडी नाही आली, पण ते कुंकू यायला सुरुवात झालं त्या सारामृत. आणि तुम्हाला सांगू का, कुंकाचा आणि माझ्या चौरंगाच्या वरच्या काहीच संबंध नाही. कुंकू देवावर येतं. आणि मग ते इतकं पण नाही आलं असं चिमूट, जसं काय फ्लो येतोय असं. पण मला असं काही कळलं नाही. मी म्हटलं बापरे हे काय, असे ते 4-5 पान अशी किनाऱ्या भरलेल्या दिसल्या ना, मग मी ते गोळा केला असं बोटावर. पान परत मागे गेले, 18व्या अध्यायावरून परत 17व्यावर गेले. तर 17व्यावर असे आपण टिळा लावू इतकं कुंकू पडलं होतं आणि ते जस्ट
असं शिंपडल्यासारखं. कारण मी ते पान पलटून पुढे गेले होते, मग ते चेपटलं असतं नाही का असं एकमेकांना. तसं काहीच नाही, ते जस्ट मी ओपन केलं आणि ते तिथं होतं. मग मी पहिले माझे हात चेक केले आणि मी ना केमिकल असतं म्हणून मी जास्त कुंकू कपाळाला पण इतकं लावत नाही, असं पुसटचं. म्हणजे ते माझ्याकडून पडणं शक्यच नव्हतं. मग मला असं वाटलं की मी बांगड्या मागितल्या तर स्वामींनी ते लाल कुंकू मग मी ते कपाळाला लावून घेतलं, फोटो काढले. थोडासा कण होता तो आणि 21 अध्याय झाल्याशिवाय उठत नाही ना. बरोबर. ते झाल्यावर म्हटलं तोपर्यंत उडून जाईल, काढलं. मग इतका आनंद होत होता. 5 मिनिटं मी पूजा थांबवली, सगळीकडे चेक केलं की आपल्याकडून काही चुकी नको व्हायला. नाही ते मनानेच आलं होतं नाही का. बघा ताई. हा आणि आता गेल्या आठवड्यात आहे ना, माझा छोटा मुलगा जरा तब्येत आहे ना त्याची आणि त्याला क्रिकेटचा फार वेड आहे. तर ते बॉलिंग करताना एकट्यानेच पडला खाली आणि त्याची 10 वर्षाचा आहे आणि त्याची तब्येत जास्त आहे. तो 2 बोटावर भार पडला त्याचा नाही का. तर त्याचे बोट इतके सुजले, त्याला उजवा हाताचे, त्याला लिहिता येईना. 2 दिवस शाळेत नाही गेला आणि हात लावला की मग आम्ही आंबे हळद लावली, डॉक्टरांकडे गेलो. ते काय बोलले 3 दिवसची औषधं खावा, नाही राहिलं की एक्सरे काढा. लहान मुलांना लगेच असं थोडंफार फ्रॅक्चर होतं नाही का. मग 4थ्या दिवशी परत शाळा नाही तसंच पाठवलं. म्हटलं लिहू नको पण तू ऐकून ये, टीचरला बोलते मी असं. मग संध्याकाळी हाडांच्या डॉक्टरकडे नेला. त्यांनी त्याला बघितलं, सूज तशीच होती ना, ते हातच लावून देत नव्हता तो त्या जॉईंटला. मग ते म्हटले एक्सरे काढावे लागेल. मी म्हटलं बापरे एवढूसा काय निघालं तर पुढं काय. मी घोर कष्टोद्धरण सुरू केलं. 2 एक्सरे काढले त्याचे, 2 बोट होते पण वेगवेगळ्या अँगलने. म्हटलं स्वामी मला नाही माहित, रिपोर्ट तुम्ही चेंज करा, काय असेल ते. मी बरेच अनुभव ऐकले आणि एकदम आतल्या मनातून धावा केला मला, कारण ते पुढचं आठवत होतं की बापरे फ्रॅक्चर निघाला तर काय होणार. आणि घोर कष्टोद्धरण पण असं पाठ आहे ना माझं. ते मनातल्या मनात चालूच होतं जसं जमेल तसं. आणि मग तिथंच बसलो, 10 मिनिटांनी रिपोर्ट आला तर रिपोर्ट नॉर्मल. इतकं छान वाटलं. मग मी म्हटलं हे स्वामीच आहेत, दुसरं कोणीच नाही. कारण 4-5 दिवसापासून ती सूज उतरली नव्हती, त्याला हात लावून देत नव्हतं. शक्यता होती नाही का. आणि औषधांचा कोर्स पण झाला होता तरी राहिला नव्हता. मग तेच मला ते वाटलं की हा अनुभव स्वामींचाच आहे, हा शेअर केलाच पाहिजे. आणि आता तुम्हाला अजून छान छान अनुभव येतील बघा. हो आणि माझं आहे ना ते स्वामी सेवा आहे, स्वामी माझ्या बरोबर आहे मला माहिती आहे. पण हे दुखणे खुपणे चालूच राहतात काय ना काय. पण ते असं असतं की हातावरचं स्वामी बोटावर घेऊन नीट करतात. तर काय झालेलं पटकन सांगते. मला ना 2-4 वर्षापासून आहे ना असं, मी नाही का सांगितलं होतं मध्ये दाताचं ऑपरेशन वगैरे झालं, तर तेव्हा जीभ पण दुखायची. मग मला काय वाटायचं की ते दात हिरडीमुळे ती दुखत असेल. मग ते ऑपरेशन झालं, सगळं नीट झालं आणि गेल्या वर्षीपासून परत ती जीभ दुखायला लागली आणि तिच्या नसा अशा दुखायच्या की त्या नाकापासून सुरू व्हायचं नाही का. तर मग मी काय केलं, 11 गुरुवार सुरू केले. म्हटलं प्रत्येक गोष्टीला केंद्रीय दादांना नको, आपण 11 गुरुवारची सेवा करू. मी तुम्हाला अनुभव 11 गुरुवारचा सांगितलं होता की मी केलं वेगळ्या कारणासाठी, मला खूप अनुभव दिले स्वामींनी. फ्लॅट झाला, हे झाला आणि मी केलं तर ह्या दुखण्यास. पण त्याचं एवढं झालं की ते रिपोर्ट होते ना ते सगळे छान आले. थायरॉइड नाही, शुगर नाही, फक्त B12 खूप कमी झालं. त्यामुळे ते नसांमध्ये असं होतं असं ते डॉक्टर म्हटलेले. मग त्याचे इंजेक्शन घेतले, मोठे मोठे डॉक्टरचे कडक नाही का, म्हणजे जाऊन आले आणि सगळं केलं. 6 महिने झाले कोर्स केला, त्यांच्याकडे गेले पण तसंच पेन कमी नाही, ते चालूच. मग मी डॉक्टरांना म्हणलं की काय, मग ते म्हटले की ताई कसं असतं, आता तू जर चेक केलं तुझं B12 वाढलं असेल इंजेक्शनने वगैरे. पण आणि मी याच्या आधी पण 4-5 डॉक्टर केले, सेम तेच बोलायचे B12चा प्रॉब्लेम आहे आणि हाताला पण मुंग्या यायच्या वगैरे नाही का. मग ते काय बोलले, माळ पण पकडता यायची नाही. तर ते बोलले की आता इंजेक्शन वगैरे वाढलं असेल पण ते DNA मध्ये जायला प्रॉपर त्या नसांमध्ये भिनायला 6 महिने वगैरे जातात. 7 महिने होत आले, काहीच फरक नाही. मग म्हटलं आता आपण तर केल्याच सेवा, त्या रिपोर्ट वगैरे आले ठीक, पण म्हटलं प्रॉपर राहायला केंद्रीय दादांशी बोललं पाहिजे. केंद्रीय दादांना फक्त एकच शब्द बोलला, त्यांनी लगेच सेवा सांगितली. बापरे मला इतकं आश्चर्य वाटलं ना. एकदम मी नाही का स्वामींपुढे बसले आणि म्हटले दादा बघा ना, जीभ खूप दुखते आणि डॉक्टरचे कोर्स केले, मोठे मोठे डॉक्टर गेले पण काय फरकच पडत नाही. एवढं बोलायच्या आतच त्यांनी सेवा सांगायला सुरुवात केली. तरी मी ते पूर्ण केलं. दादा बोलले 11 वेळा तारक मंत्र, 11 माळी जप, 3 अगरबत्त्या लावायच्या आणि ती विभूती पाण्यात घेऊन चूळ सारखं पकडायचं आणि
गिळायचं, असं 3 वेळा करायचं. अच्छा. आणि मग त्यांनी काय सांगितलं नाही, मीच विचारलं दादा 2 वेळा करायचं का? ते म्हणजे ठीक आहे करा. पण झालं असं की 21 दिवसाच्या माझ्याकडून 2 वेळा झालीच नाही, 1च वेळा झाली. आणि ते इतकं मला असं वाटायचं राहिलंय, मध्येच दुखायचं. मग मला काय वाटलं की दादांच्या मुखातून निघाले, मी तिथंच समजले की आता मी नीट झाले. पण ते दुखते तर मी म्हटलं ठीक आहे की माझ्याकडून होत नाहीये बहुतेक. मग मी ती कंटिन्यू केली. आता काल परवापर्यंत मी जसं दुखणं जाणवलं की 3 अगरबत्त्या लावते, बसते, करते. पण मी कॉल बॅक नाही केला दादांना, कारण ते माझाच प्रॉब्लेम असेल सेवेचा. कारण त्यांच्या मुखातून निघाले की ते होतच. तर आता माझे खूप म्हणजे बराच फरक आलाय, 90%, 95%. आता नाही एवढं दुखत. नाकाची तर आग राहूनच गेली. आणि जीभ पण एकदम अशी थंडगार होते. आणि कधी जर किंचित जरी सणक आले की मी सेम कंटिन्यू करते सेवा. म्हणजे असं काही नाही रोजच्या रोज करते. म्हणजे दादांचा तो एक अनुभव सांगायचा होता. छान अनुभव आला नाही का. डॉक्टर जिथं काही नाही करत तिथं स्वामी दादांची सेवा नाही का. आणि घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा आज पण अनुभव आला. माझी वरची बुगडी काल मी गावावरून आले, नक्की कुठं पडली मला कळलंच नाही ना. आज स्वामींचंच करत होते ती दादांवाली सेवा कंटिन्यू, म्हणजे असंच मज्जा म्हणून करत होते. तर कानाला हात गेला तर माझी ती वरची सोन्याची बुगडीच लागली नाही. मग मी म्हटलं आता सेवा करून फक्त 11 माळी राहिलं होतं. म्हटलं बुगडी काय महत्वाची नाही, सेवा महत्वाची, स्वामी बघून घेतील. विश्वास ठेवला, सेवा कंटिन्यू केली. आणि उठल्यावर सगळीकडे शोधलं, शोधताना घोरकाष्टोद्धरण चालू ठेवलं. थोड्या वेळाने जिथं मी शोधलं तिथंच पडलेली होती, घरातच. म्हणजे असं बरं वाटलं नाही का. म्हणजे ते घोरकाष्टोद्धरण स्वामी खूपच पावर आहे त्यांची. आणि सगळे मला विचारतात ना, काय ग तुला हा त्रास होत होता, काय झालं? मी म्हटलं स्वामींनी केलं ते नीट. कालच मला नंदेने विचारलं. म्हटलं झालं ते स्वामींनी. होय का, स्वामींनी केलं. आणि माझ्या आत्ता मी गावी होते ना, एक चुलत नंदेचं तिच्या मिस्टरांशी भांडण झालेलं. थोडा प्रॉब्लेम होता. आणि मी नाही का तुम्हाला म्हटलं की मी एक्स्ट्राचं बुक ठेवते आणि ते वाटते असं काही. तर आणि ते लोकांचं कसं गावाकडे एवढं स्वामींचं एवढं कोणी करत नाही. त्यांना प्रॉपर देवी वगैरे असंच असतं नाही का. मग मी तिला आधी विश्वासात घेतलं. तिचे मिस्टर जरा रुसून गेलेले. मग तिला म्हटलं अहो स्वामींचं असं केलं ना तर खूप छान असतं. तर ती तयार झाली नाही का. मग मी तिला बुक दिलं. तिला म्हटलं काही नाही, नुसती वाच, तुला झोपून वाच, कसं वाचायचं ते वाच. मी ना त्यांना टेन्शन देत नाही, म्हणजे नाही का अशीच अवघड सेवा असते वगैरे. मग मी आपलं इझी सांगते, काय नाही नुसतं 4 ओळी वाच, काय वाचायचं ते वाच, बघ तुझं सगळं सॉर्ट होईल. तर त्या दिवशी पण त्यांचं ते आले घरी, परत निघून गेले. त्याच्यानंतर ते इतके व्यवस्थित आले. आता त्यांचा सुखाने संसार चालू आहे. ती पण म्हटली वहिनी मी वाचते, मला जसा वेळ मिळेल. लहान बाळ आहे ना त्यांचं. बरोबर. आणि ते गावाकडे थोडे अवघड शब्द येत नाही तिला. ते मी म्हटलं नको येऊ देऊ, तुम्ही ट्राय करा, नाही आला तर काय येईल ते वाचा, पण ह्यानी खूप कल्याण होतं. आणि ते स्वामींनी माझं ते शब्द ठेवला, म्हणजे तिचं चांगलं होतंय आता, चांगलं चाललंय. हो, तुम्ही किती छान करून घेतात अहो. इतकं छान वाटतं ना असं. किती तुम्ही पण अगदी याच्याप्रमाणे सांगितलं ना. हो, मी तयारीतच असते. कोणी काय बोललं की पहिलं स्वामींचं पटवून देते, घाबरवत नाही. म्हणते काय नसतं, किती वाचायचं ते वाच, 1 वाच, 2 वाच, 3 वाच. मग एंडिंगला म्हणते खरं तर 3च असतात रोज, पण तुमच्या मनावर, तुम्हाला वेळ मिळेल तसं. मग ते लोक घाबरत नाही ना, मग त्यांचा पण विश्वास बसतो आणि स्वामी पण छान करतात, नाही का. किती छान होतं. तेच म्हटलं की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.